नमस्कार मंडळी, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। उपवास असला की आपण बटाट्याच्या विविध पदार्थांचा फराळ करतो, पण उपवासामध्ये रताळे हे आवर्जून खाल्ले पाहिजे, कारण रताळे हे एक असं कंदमुळ आहे की ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात। त्यामुळे उपवासामध्ये फुल डे आपण एनर्जेटिक राहतो, आपली हेल्थ चांगली राहते, इम्युनिटी सिस्टीम सुधारते आणि उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो। म्हणूनच आज आपण रताळ्याचे रसरशीत अगदी 5 मिनिटांमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे काप बघणार आहोत। ही मी वेगळ्या ट्रिक्सनी बनवत आहे, ते कसे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। इथे मी रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी गॅसवर पॅन तापायला ठेवला आहे। पॅन व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी साजूक तूप टाकत आहे। तूप व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण रताळ्याचे काप टाकत आहोत। इथे मी रताळ्याचे काप करून घेतले आहे। 250 ग्रॅम रताळ्याचे मी हे काप बनवले आहे। या पद्धतीने तुम्ही जाड किंवा पातळ स्लाइस बनवू शकता, पण खूप जास्त पातळ बनवल्या तर फ्राय करताना त्याचे तुकडे होतात, त्यामुळे या पद्धतीने बनवा। रताळ्याचे काप कट करायच्या आधीच मी रताळे व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याची माती काढून घेतली आहे आणि नंतरच ते कट केले आहे। त्यामुळे पॅन मध्ये इथे मी डायरेक्ट टाकलेत। हे काप तुपामध्ये दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। आता यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवून आपल्याला वाफेवर 2 मिनिट हे उकडायचे आहेत, पण इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची। आता 2 मिनिट झाले आहे, आपण एकदा ओपन करून बघूया। तुम्ही इथे पाहू शकता रताळ्याचा हलकासा रंग बदललेला दिसत आहे, कारण त्यामध्ये व्यवस्थित तूप मुरलं आहे। पण हे रताळे अजूनही कडक आहेत, म्हणजे ते नरम झाले नाही। आपल्याला हे अजून थोडा वेळ वाफेवर ठेवायचे आहेत। त्यासाठी यामध्ये मी अगदी 2 चमचे पाणी टाकत आहे। पाणी टाकून पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि आता 3 मिनिटांसाठी हे असेच वाफेवर ठेवायचे। इथेही गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। 3 मिनिटं झाले आहे, आता आपण हे ओपन करून बघूया। इथे सगळ्या रताळ्यांचे काप व्यवस्थित वाफळले आहेत, त्याचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसत आहे। सो इथे या स्टेपला मी यामध्ये 1 वाटी गुळ टाकत आहे। तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता। इथे आता गुळ मी 1 वाटी टाकला आहे, पण तुम्हाला जर फार जास्त गोड नको असेल, नॉर्मल गोडवा हवा असेल, तर तुम्ही अर्धी वाटी टाकला तरी चालेल। गुळ पॅन मध्ये टाकल्यानंतर तो पटकन करपतो, त्यामुळे इथे मी 1-2 चमचे पाणी टाकलं आहे। पाणी टाकल्यानंतर हा व्यवस्थित आपल्याला परतायचा आहे आणि कॅरमलाइज करून घ्यायचा आहे। रताळ्याच्या आतपर्यंत गुळ व्यवस्थित मुरला पाहिजे आणि रताळ्याच्या बाहेरच्या बाजूला गुळाची व्यवस्थित कोटिंग झाली पाहिजे। यामध्ये मी बदामचे काप टाकत आहे, सोबतच मनुके टाकत आहे आणि 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही ते ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 3 मिनिटं आपल्याला हे पुन्हा एकदा वाफळून घ्यायचे। 3 मिनिटं झाले आहेत, आता आपण ओपन करून बघूया। एकदम मस्त वास येत आहे आणि खूप छान हे दिसत आहेत। गुळामध्ये रताळे अगदी रसरशीत दिसत आहेत। रताळ्याच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित गुळ लागला आहे। रताळ्याचे काप बनवताना महत्त्वाची टिप्स म्हणजे रताळ्याचे गोड काप हे साजूक तुपातच बनवा, म्हणजे त्याची चव अप्रतिम लागेल आणि तुम्ही हे डेझर्ट म्हणून सुद्धा वापरू शकता। किती सुंदर आणि छान दिसत आहे। तर इथे आपले रताळ्याचे गोड काप तयार आहेत, एकदम सुटसुटीत आणि छान दिसत आहेत। गॅस बंद करून रताळ्याचे काप थंड करून घेतल्यानंतर तुम्हाला रताळ्याच्या कापाच्या वरच्या बाजूने गुळाचा व्यवस्थित थर दिसत आहे आणि आतल्या बाजूपर्यंत सुद्धा गुळ व्यवस्थित मुरला आहे। हे काप खूप रसरशीत होतात, चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही हे डेझर्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता। आणि अजून एक सिक्रेट टिप सांगायची म्हणजे हे रताळ्याचे काप तुम्ही फ्रीज मध्ये थंड करून नंतर सर्व केले तर त्याची चव अप्रतिम लागते। मार्केटमधल्या कुठल्याही स्वीट मिठाईला ते मागे टाकतील, एवढे ते छान बनतात। तर तुम्ही सुद्धा ह्या नवरात्रीमध्ये रताळ्याच्या गोड कापची रेसिपी नक्की करून बघा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही जर नादीप्स किचन मध्ये नवीन असताल तर नादीप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।